दर्यापूर तहसील परिसरात 22 मेच्या सकाळी अचानक शिवसैनिकांची गर्दी झाली आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेत। शिवसेना ठाकरे गटचे आमदार गजानन लवटे आणि युवा सेना जिल्हा प्रमुख अंकुश कावडकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांच्या दालनात जनतेच्या समस्या मांडण्यात आल्या। प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे गरजू जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे। आपल्या शेतकरी लोकांचं नुकसान झालं। जसं आता अंजनगावमध्ये जसं आता लोकांचे फोन आले, त्यांचे फोटो आले, केळी, संत्रा या लोकांचे नेस्तनाबूत झाली आणि असं मला तर नाही वाटत की याचं राहिलं त्याचं झालं, म्हणजे सगळेच लोक त्याच्यामध्ये आहेत। तर मी असं म्हणतो गावही त्या शेतकऱ्यांचा आपल्याला तो जो पंचनामा आहे सगळे आहे आपल्याला करणं गरजेचं महत्वाचं। तुम्ही काढा आणि 1-1 किलोमीटर घ्या पण घ्या आणि प्रत्येक गावाला घ्या त्याच्यात, कारण पाणी रस्त्याचा मोठा विषय आहे। लोकांचं एवढं मोठं पीक सगळं वाया जाते, त्यांचं बी बियाणं एवढं मोठं टाकून ते जर ज्यावेळेस आणायला समजा त्यांना रस्ता नाही आहे तर ते काय म्हणतात आपल्या तालुक्यात। विशेष म्हणजे या बैठकीत काही निष्काळजी अधिकारी थेट कार्यकर्त्यांच्या रोषाचा विषय बनलेत। जनतेच्या तक्रारींवर उशीर का, नियमित कामकाजात टाळाटाळ का, अशा सवालांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेत। यावेळी प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आश्वासन दिलं असलं तरी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्याला इशारा दिलाय।